काय म्हणले बघा, इफ द इक्वेशन ऑफ ट्रान्सफर वेव्ह इज वाय इज साइन 2 पाय, इक्वेशन दिलंय, वेअर डिस्टन्स इज इन सेंटीमीटर and time in second, then wavelength of wave is. JW मध्ये असा प्रॉब्लेम विचारणार, फक्त डिफरन्स काय असणार, मोस्टली इथं युनिट वेगळा असणार आणि इकडे युनिट वेगळा असणार, थोडा डिफरन्स करतात. ओके, हा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन माहित पाहिजेत. इक्वेशन कुठले आहेत, स्टँडर्ड इक्वेशन काय वेव्हचं, ए सांगा साइन ओमेगा टी मायनस केएक्स, हे स्टँडर्ड झालं. बट आपण अजून 2 डिराईव्ह केले होते, ए साइन 2 पाय मी आउटसाइड घेतलं बघा, काय फॉर्म्युला तयार होतं, एन टी आठवते काय, मायनस एक्स बाय लॅमडा. काल झालं की नाही, अजून एक सांगा ह्या रिलेटेड फॉर्म्युला, ए साइन 2 पाय टी बाय टाइम पिरियड कैपिटल टी माइनस एक्स बाय लॅमडा. हे इक्वेशन पार्ट पाहिजे, अभ्यास में करायला पाहिजे. इज इट राईट. आता गिवन प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन काय दिलंय, y इज इक्वल टू 5 साइन 2 पाय ब्रॅकेट मध्ये टी डिवाइड बाय 0.04 अँड एक्स डिवाइड बाय 40. हे तुम्ही कशावर कम्पेअर करणार, कुठल्या इक्वेशन 1 2 3 कुठल्यावर, थर्ड इक्वेशन वर कम्पेअर करायला पाहिजे. वाय इज ए साइन 2 पाय टी बाय कॅपिटल टी मायनस एक्स बाय लॅमडा. काय आन्सर येईल, वेवलेंथ विचारले, आन्सर काय ना, ऑप्शन सी ऑप्शन. लॅमडा फाइंड करायचं होतं फक्त. ओके, लॅमडा हाऊ मच बाय कंपॅरिझन, बाय कंपॅरिझन लॅमडा इज 40 सेंटीमीटर. एवढंच ऑप्शन आहे आणि हे हाच वेनं सॉल्व्ह करायला लागतंय, आपल्याकडे वेळ नसतोय. इज इट क्लिअर, कारण काही न्यूमेरिकल इझी असतात, पटकन सॉल्व्ह करून जायचं. अंडरस्टूड, इज इट क्लिअर एव्हरीवन.